नमस्कार. आपण पुष्कळदा हे ऐकलेलं आहे की सर्दी झाली की अनेकांची सर्दी नाकावाटे बाहेर पडत नाही आणि नाकावाटे ती बाहेर पडली नाही, एकतर ती घशात जाऊन त्रास देते, थ्रोट इन्फेक्शन क्रिएट करते, किंवा आपल्या नाका आणि कानामध्ये एक ट्यूब असते, युस्ट्रेशियन ट्यूब, त्या ट्यूब थ्रू ती कानात जाते आणि कानाचा त्रास होतो. मग कानात पस जमणे, कान दुखणे, कान ठणकणे, कानातनं पाणी येणे, त्याच्यानंतर अनेकांना खूप दिवस जर सर्दी कानात राहिली तर चक्कर देखील येऊ शकतात. हे त्रास या दिवसात, हिवाळ्याच्या सुरुवातीला ज्यांना हा त्रास वारंवार होतो ते ट्रिगर होतात, वाढतात. अशा लोकांनी होमिओपॅथीला प्राधान्य देणे गरजेचे आहे, कारण वरून जरी सिम्पटम दिसले नसले तरी त्यांना इथे दुखणे, त्रास होणे, कान दुखणे असे त्रास होतात. अशाच एक रुग्णाची केस मी इथे अटॅच करते आहे. वाफ घ्या, वेळेवर औषध घ्या, आणि कानात जर सर्दी जास्त वेळ साठून राहिली तर पडद्याचे त्रास निर्माण होतात. त्याच्यामुळे लवकरात लवकर होमिओपॅथीला प्राधान्य द्या. धन्यवाद.